नमस्कार. माझ्या मुलीला म्हणजे क्षमाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे मी बाप झालो आणि आई-वडील होणं किंवा वडील होणं हे किती आनंददायक असते, किती त्याचं सुख वेगळंच असते. आणि गेल्या वर्षभरात आमच्या मुलीनं आम्हाला काय गोष्टी शिकवल्या, आम्हाला स्ट्रॉंग बनवलं. गेल्या वर्षभराचा प्रवास मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय. तर गेल्या वर्षी 9 ऑगस्ट 2025 ला माझ्या वाईफच्या मामाचा फोन आला. सकाळी 6 वाजता मी झोपत होतो आणि मुलगी झाली. म्हटलं कोणाला? तर ते म्हणले अंकिताला. मग मला थोडा वेळ काहीच कळेना. कारण रात्री आम्ही फोनवरती बोललो होतो आणि तिला 7.5 महिने झाले होते जस्ट. तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी डिलिव्हरी झाली होती आणि मी विचारलं, सगळी माहिती घेतली, मुलगी कशी आहे आणि बायको व्यवस्थित आहे का वगैरे सगळी माहिती घेतली. थोडा वेळ मला काहीच सुचेना. नंतर थोडंसं फोन ठेवल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. माहिती नाही का आलं, कारण मुलीचं वय तर कमी होतं 7.5 महिन्याची आणि तिचं वजन फक्त 1300 ग्रॅम होतं. आणि त्यानंतर तिला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. NICU मध्ये ठेवण्यात आल्यानंतर मी डॉक्टरांना भेटायला गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, की तिच्या तोंडातून रक्त वगैरे येतं होतं आणि तिला ट्रीटमेंटची गरज आहे वगैरे, वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यावेळेस मी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं डॉक्टरांसमोर अक्षरशः. म्हणजे कळत नव्हतं, की कसं काय होणार आहे पुढं आणि कशी सिच्युएशन हँडल करायची. बरोबर माझ्या फॅमिली मेंबर होते. भाऊ, आई, वडील, माहेरची म्हणजे बायकोच्या माहेरची लोकं. ह्यांनी भरपूर त्या काळात साथ दिली आम्हाला. तर गेल्या 1 वर्षभरामध्ये मुलगी आता माझी जवळपास 8 किलोची झाली आहे. 1300 ग्रॅम पासून ते 800 ग्रॅमचा प्रवास, 8 किलोचा प्रवास हा अ, खूप म्हणजे शिकवण्यासारखा होता, शिकण्यासारखा होता. तिला जवळपास 21 दिवस आम्ही NICU मध्ये ठेवलं. तिचं पहिलं 2 महिने तर तिचं वजनच वाढलं नाही. 1300 ग्रॅम, 1350 ग्रॅम, 1400 ग्रॅम असंच ते पहिल्या 2 महिन्यामध्ये तिचं वजन होतं. तिसऱ्या महिन्यापासून म्हणजे तिनं जसे तिचे 9 महिने कंप्लीट केले, त्यानंतर तिचं वजन हळू वाढत गेलं आणि म्हणजे तिथून पुढं आम्हाला मग 4 महिने, ती 4 महिन्याची झाल्यानंतर परत तिला मी पुण्यात घेऊन आलो आणि त्यानंतर मग प्रवास सुरू झाला आमचा तिघांचा. मी, बायको आणि माझी मुलगी. तर तिचं म्हणजे तिनं रात्रीचं उठणं, रात्रभर तिनं जागवणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि परत दिवसभर ती सकाळी उठून कामावरती यायचं. पण ह्याचा कधी त्यावेळेस कंटाळा नाही आला. म्हणजे अजून पण येत नाही, की रात्रभर जागून ती रात्रीचं उठायची, 2-2, 3-3 तास झोपायची नाही, झोप व्हायची नाही दोघांची पण. डबा सकाळी वेळेवर मिळायचा नाही, कधी मिळायचाच नाही आणि ऑफिसला यायची गडबड असायची. तर हा प्रवास मला वाटतं सगळ्यांचा असतो. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ही फेज येत असते. आई-वडील होणं हे सुख असतं, पण त्या सुखामागं काही गोष्टी शिकता येण्यासारख्या असतात, शिकता येतात. त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. रात्र-रात्र 2-2, 3-3 तास रात्रीचं जागून सुद्धा दिवसभर कधी कंटाळा मला जाणवला नाही त्यावेळेस. अजून पण नाही जाणवत, की अजून आता सध्या ती 1 वर्षाची झाली आणि ती उठत नाही. रात्रीचं कधीतरी थोडा वेळ उठते, परत झोपते. पण तिचा जो पहिला 6-7 महिन्याचा प्रवास होता, तो बराच काही तिनं आम्हाला हे केलं. म्हणजे की ती रात्रीचं उठणं, तिला मग खाऊ घालणं, दूध पाजणं आणि तिघांचंही जागरण व्हायचं. तिचं व्हायचं, माझं व्हायचं आणि मुलगी तर जागीच असायची. आज कधी-कधी ती उठली की खेळत बसते, रडत नाही, भूक लागत नाही तिला. पण झोप पूर्ण झाली की खेळत बसते. रात्रीचं मग आम्हाला सांगायला लागतं, "झोप, झोप" म्हणून, पण नाही झोपत. आणि आता तिला थोडंसं रात्रीचं उठली, खाऊ घातलं की झोपते. कधी-कधी झोपते, कधी झोपत नाही. आणि तिची झोप तरी
दिवसात जर ती झोपली तर फक्त 30 ते 40 मिनिटं ती झोपलेली असते. तर आणि आज इतकी खोडकर झाली आहे, इतकी तिचं मेंदू शार्प झाल्यासारखं वाटतं. तिची ऍक्टिव्हिटी तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. आमचं युट्यूब चॅनल आहे आणि तिच्या नावाने युट्यूब चॅनल आहे, तिच्या नावाने मुलीच्या नावाने क्षमा पोरे 09 हे इंस्टाग्राम अकाउंट आहे. क्षमा पोरे नावाने त्याचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती व्हिडिओ आहेत, माझ्या अकाउंटवरती व्हिडिओ आहेत. तर तुम्ही ते बघू शकता. ते इतकी खोडकर झाली. मला ह्यातून एवढं हे सांगायचं की जर तुमच्या आयुष्यामध्ये असा काही फेज आला, अशा काही गोष्टी होत असतील, तर वेळ जाऊ द्या, त्या गोष्टी व्यवस्थित होतील. थोडस स्ट्रॉंग राहायला लागतं. आपण इमोशनल असतो, आपल्याला नाही कळत त्या सिच्युएशनला कसं करायचं, कशी हँडल करायची. थोडं प्रेशर असतं, आर्थिकदृष्ट्या इतकं स्टेबल नसतो. काही लोक असतात, काही लोक नसतात. तर थोडा वेळ गेला की त्या गोष्टी. आणि आज सध्या आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. ती एवढी